तळवडे संघाला एका बाजूला तळवडे आणि दुसऱ्या बाजूला साडवली तळवडे संघाकडून हा भारदस्त शरीरयष्टीचा नाना उंचपुरा चढाईपटू आहे. पाहूया सलामीची चढाई आहे त्यामुळे निश्चितपणे सावध पवित्र घेणं गरजेचं असतं. प्रत्येक चढाईपटूचं कर्तव्य असतं. पूर्वार्धाचा खेळ चालू असताना या ठिकाणी निदान रेषा पार करतोय नाना आणि आपल्या प्रांगणात परततोय. गुणसंख्या नाही मिळत आहे. आक्रमण पुन्हा एकदा वाघजाई साडवली संघाकडून. एका बाजूला वाघजाई साडवली संघ आणि दुसऱ्या बाजूला मानाई तळवडे संघ असा होणारा हा सामना पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केली असा भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेचा स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि एक बोनस गुण एक टेक्निकल पॉइंट घेतला जातोय. एक गुण प्राप्त होतोय तो या मानाई तर पुन्हा एकदा साडवली संघाकडून आक्रमण होत आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न किती गुण आहे त्याची 2 गुण 3 असतात तर इकडचे 500 रुपये मिळाले असते. स्वप्नील जुर्वे यांच्याकडून आलेलं बक्षीस अर्थात अजूनही बळी आहे. सामन्यासाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा हा चढाईपटू भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू आहे. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न आहे आणि छान ऍडव्हान्स टॅकल. चढाईपटूला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुवर्ण संधी दिली जात नाहीये. हा मात्र भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू आहे. बहुतांश मैदानावर एक दमदार खेळाचं प्रदर्शन या खेळाडूकडून आपल्याला बघायला मिळतं. या खेळाडूचं नाव सांगायचं कृपया साडवली संघाकडून. पप्प्या. त्याला काहीतरी नाव असेल कृपया. प्रवीण अर्थात प्रवीण चढाईसाठी सज्ज होतोय. पप्प्या नको. पुन्हा एकदा प्रवीण निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात परततोय. आक्रमणासाठी सज्ज होतोय. ज्यानं 45 नंबरची जर्सी परिधान केली असा भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू वाघजाई साडवली संघाकडून आक्रमण होत आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या काळातच मजबूत तगड निर्माण केली आहे ती या वाघजाई साडवली संघानं. माफ करा तर मानाई तळवडे संघ. टाइम आउट घेतला जातो. यानंतर होणारा सामना आहे मैदानावर आणि त्या आपण प्रत्यक्षवरती डोळ्यांनी बघत असतो. पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. गडी बाद केल्याचा दावा करतोय. पाहूया यशस्वी होतो का. शपथ घेतली जाते आणि एक गुण. पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. 2-2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. फुलाल संघ आहे. एक छान क्षेत्ररक्षण सजवलं जाते. थोडीशी पडझड बघायला मिळते ती या वाघजाई साडवली संघाकडून. पुन्हा एकदा नाना भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे साडवली संघासाठी. आमचे स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सुपर टॅकल ऑन असताना पकड झाली तर. पुन्हा एकदा 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय. निदान रेषा पार करतोय. चढाईपटूला जाणीव आहे हे बक्षीस प्रतिस्पर्धी संघाला मिळवून द्यायचं नाहीये. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. गुणसंख्या थांबलेली आहे. आता भोंगा वाजलेला आहे. डुअर डायरेक्ट आहे. धोक्याचा इशारा, धोक्याची घंटा, धोक्याची सूचना झालेली आहे. 1 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. फुलान संघ असताना 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय. या ठिकाणी गडी मोजावे लागणार आहेत. मात्र 1 गडी नक्कीच. 1 गुण नक्कीच. एक जबरदस्त पंचगिरी म्हणून कामगिरी करणार आहे आमचे सतीश पवार आहेत. उदय बरवणे, बाई शिबलकर, उमेश बाई, अजित मोहिते आणि अनिल गेले अशी पंचमंडळी पंच म्हणून कामगिरी करतायत. या 6 पंचांची आमची नावं देखील तोंडात फिट आहेत. कारण प्रत्येक मैदानावर हे जबरदस्त पंच म्हणून लाभलेले असतात. त्यामुळे या 6 पंचांची नावं आमच्या तोंडावर फिट आहेत. अजित एकदा पुन्हा एकदा आक्रमण 19 नंबर जर्सी परिधान केलेला 2-2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय. जबाबदारी वाढणार आहे. महत्वाचे 3 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. टाइम आउट घेतला जातो. चर्चासत्र होत आहे. नाना चढाईसाठी सज्ज होतो. 2 नंबर जर्सी परिधान केलेला असा चढाईपटू. सुपर टॅकल ऑन आहे. नानाला पकड करणं गरजेचं आहे. मात्र नाना काही 500 रुपयांचं बक्षीस मिळवून देत नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. अर्थात
निदान दिशा पार करतो तळवड संघाकडून हा आक्रमण करणारा असा खेळाडू आहे ज्यानं पहिली चढाई केली होती, सलामीची चढाई केली होती. जसा क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज असतो तसा सलामीचा रायडर या ठिकाणी आपल्याला नाना याच्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज उंच पुढा चढाई पटू आहे, भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पटू आहे. निदान रेषेच्या आसपास झोपला तर मध्य रेषेला सहजरित्या हात लागणार आहे. 45 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू छान पदलालित्य बघायला मिळतं. या चढाईपट्टूकडून जबाबदारी वाढणारे 4 महत्वाचे आधारस्तंभ बाहेर आहेत, त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. गडी बाद केल्याचा दावा करतोय निश्चितपणे. एक गुण. पुन्हा एकदा टाइम आउट. उजरकोल वर्सेस उसगाव असा होणारा सामना आपण तयार राहायचा. आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईसाठी सज्ज होतो. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतरांतरावरचं क्षेत्ररक्षण असताना पुन्हा एकदा हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतो. भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू लेफ्ट कॉर्नरला टिपल्याचा दावा करतोय. हा चढाईपट्टू मात्र आता प्रत्येक वेळेस या ठिकाणी शपथ घेतली जाते. या चढाईपट्टूकडून निदान दिशा पार करतोय. पंचांकडून मात्र या ठिकाणी अचूक निर्णय दिला जातो. 2 गुण. 2 गुणांची कमाई होते. पुन्हा एकदा टाइम आउट घेतला. चालायचंच असं थोडस मनोरंजन होणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा छोटासा खेळाडू आहे आणि गोल डायरेक्ट आहे, भोका वाजलेला आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. स्वतःच्या उजव्या कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होतं. 30 सेकंदच्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे. ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केली. लेफ्ट कॉर्नरला टिपलाय. थोडासा डिफेंडर गाफील होता. अचूक लक्ष हाताने केंद्रित केला जातोय आणि 1 गुण प्राप्त होतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतो तो वागजाई सारवी संघाकडून हा चढाईपटू. 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. बोनस ऑफ आहे. प्रो कबड्डीचा नियम आहे 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर जेव्हा मैदानात असतात अशा वेळी चढाईपटूला बोनस गुण मिळत नसतो. निदान रेषा पार करतोय. मध्य रेषेचा स्थिरावतोय. अंदाज घेतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये आणि आपल्या प्रांगणात परततोय. सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय तेव्हा गुणाफलक असं 6 गुणात मानाई तळवड संघाचे आणि 5 गुणात वागजाई साडवली संघाचे. 6-5 5-6 1 गुण सुरुवात होते. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. मध्यंतराला जेव्हा खेळ थांबला तेव्हा गुणफलक असं होतं 5 गुण आहेत वागजाई साडवली संघाचे आणि 6 गुण आहेत मानाई तळवड संघाचे. पुन्हा एकदा थोडीशी घाई होताना बघायला मिळते. 1 गुण प्राप्त होतोय. यानंतर होणारा सामना आहे तो उसगाव वर्सेस ओझरकोल. आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. तयार राहायचंय आपण. हा सामना संपतात लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचाय. गेटवर येऊन उभं राहायचंय. पुन्हा एकदा भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होतोय. 1 बोनस गुण. एक टेक्निकल पॉइंट ज्याला म्हणतो, अतिरिक्त गुण ज्याला म्हणतो. तसं क्रिकेटमध्ये नो बॉल वाईड बॉल हा अतिरिक्त धरला जातो, तसं कबड्डीमध्ये हा देखील एक अतिरिक्त गुण धरला जातो. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. निदान रेषा पार करतोय. मध्य रेषेजवळ स्थिरावतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये आणि आपल्या प्रांगणात परततोय. उत्तरार्धाचा खेळ चालू झाला तरी या ठिकाणी स्वप्नील सुर्वे यांचं बक्षीस मात्र या टेबलवरच आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय. पाहूया उंचपुरा चढाईपट्टू भारदस्त शरीर यष्टी असणारे असे हे खेळाडू आहेत ते या मानाई तळवड संघाचं. 30 सेकंदच्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय. यानंतर होणारा सामना उसगाव वर्सेस ओझरकोल. चला आपल्या मैदानाकडे चालायचं दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा सामना खेळाडू जबरदस्त सामना. आता मात्र रसिक प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चाललेली असा सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी होत चाललेली आहे. थंडीचा जोर वाढत असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी झालेली आहे निश्चितपणे. पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात परत आक्रमणासाठी सज्ज होतो. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू या ठिकाणी भोंगा वाजलेला आहे. एखादा गुण प्राप्त करायचा आहे अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. ट्रॅकल करण्याचा प्रयत्न होतोय मात्र एकतर्फी पकड अयशस्वी प्रयत्न. टाइम आउट. पुन्हा एकदा चर्चा सत्र. पहिला चर्चा सुरुवात. तळवड संघाकडून भोंगा वाजलेला आहे.
एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे, अन्यथा सेटिंग बॅग मध्ये माघारी बसावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे. 30 सेकंदाच्या अवधीचा पालन करणं गरजेचं आहे. कसरत करताना हा चढाईपटू हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतो. प्रतिस्पर्धी संघ अतिशय नावाजलेला असा संघ आहे आणि आता मात्र एक वेळ वाटलं होतं यांचं बक्षीस या मानाई तळवड संघाला भेटतं की काय. पुन्हा एकदा 9 नंबर सुपर टॅकल ऑन आहे. तळवड संघाला सुवर्ण संधी आहे. सुपर टॅकल ऑन असताना जर का पकड झाली तर 500 रुपयाचं भारतीय. शेवटची 4 मिनिटं. गुणफलक कसं आहे 8-7. 8 गुण आहेत वाघजाई साडवली संघाचे, 7 गुण आहेत मानाई तळवड संघाचे. एक जबरदस्त सामना, रंगतदार असा हा सामना. निदानरेषा पार करतोय, मध्यरेषा जर स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. अतिशय जबरदस्त सामना. या मैदानावर उद्या खास आकर्षण असणार आहे. तो महिलांचा कबड्डी सामना या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी उद्या देखील उपस्थिती प्रार्थनीय आहे. आक्रमण पुन्हा एकदा फुलॉन संघ असताना आता मात्र एक जबरदस्त सामना रसिक प्रेक्षकांना बघायला मिळतोय. निदानरेषा पार करून बॅकफुट वर जातोय तो आता मानाई तळवड संघ. सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 गुण मिळणार आहे. पुन्हा एकदा 1-1चं क्षेत्ररक्षण असताना 46-45 नंबर जर्सी परिधान केलेला असा हा चढाईपटू. शेवटची 3 मिनिटं आमच्या वयाधिकारी उदय बोरवणे यांचा निर्देश येतोय. 30 सेकंदच्या अवधीचं पालन करताना, तंतोतंत पालन करताना निदानरेषा पार करून आपल्या प्रांगणात परततोय. पुन्हा एकदा आक्रमण नाना. निदानरेषा पार करून पाठलाग केला जातो. तळवड संघाचे टायमर संपलेले आहेत, आता मागायचे नाही. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू भोंगा वाजलेला. आता पकड झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे, कारण सुपर टॅकल ऑन आहे. तळवड संघाला सुवर्ण संधी आहे. पकड करणं गरजेचं आहे. पाहूया, सुपर टॅकल ऑन असताना पकड करणं गरजेचं होतं. या ठिकाणी मात्र 1 गुण निश्चितपणे. पुन्हा एकदा हा शेवटचा चढाईपटू भोंगा वाजलेला आहे. डुअर डायरेक्ट आहे. 1 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर बसावं लागणार आहे. 1+2 = 3 पॉइंट्स. 3 गुणांची कमाई होते. आता मात्र बॅकफुट वर जातोय तो मानाई तळवड संघ. पुन्हा एकदा शेवटची 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू निदानरेषेचं आव्हान ठेवलं जाते. पाहूया यशस्वी होतो का. भारदस्त शरीर यष्टीचा चढाई. शेवटची 2 मिनिटं आमच्या वयाधिकाऱ्यांचा निर्देश येतो. शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज. निदान रेषा पाहूया पार झालेली आहे का. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू आणि आपल्या प्रांगणात परततोय. पुन्हा एकदा पाठलाग केला जातोय. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद. ही सुरुवात थोडीशी आधी करणं गरजेचं होतं तळवड संघाला. पुन्हा एकदा पाहूया 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू. बोनस गुण मिळण्याचा प्रयत्न होतो. या ठिकाणी मात्र छान ऍडव्हान्स टॅकल. पुन्हा एकदा त्याला पकड करून फिरवण्यात आलेला आहे चढाईपटूला. पुन्हा एकदा 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. पाहूया यशस्वी होतो का. तळवड संघानं आक्रमक रूप धारण केलेला 1 गुण प्राप्त होतो. पुन्हा एकदा एक जबरदस्त सामना. आता मात्र उदय बोरवणे यांचं लक्ष कटाक्षानं लक्ष आहे. शेवटचं 1 मिनिट कटाक्षानं लक्ष आहे ते घड्याळाकडे. गडी बाद केल्याचा दावा करतोय. पुन्हा एकदाही जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. आता मात्र साडवली संघानं टॅकल केली जाते. मला वाटलं पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू आणि आता मात्र 4 नंबर जर्सी परिधान केलेला तळवड संघाचा हा खेळाडू. आणि सामन्याची वेळ संपते. गुणफलक 16-10.
16 गुण आहेत साडवली संघाचे, 10 गुण आहेत तळवड संघाचे. अजूनही बक्षीस टेबलवर स्वप्नील जुर्वे यांचं. स्वप्नील आता पुढे काय करायचं, परत तेच रिपीट वन्स अगेन. पुढच्या सामन्यात